यानंतर आता घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार, महाप्रलयात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू, 300 भारतीयांसह 823 जण बेपत्ता। महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी। तर चीनकडून माहिती वेळेत न मिळाल्यामुळे नेपाळमध्ये पुराचा हाहाकार, सूत्रांची माहिती चीनकडून नेपाळला 45 मिनिटांच्या विलंबानं पुराची माहिती। हिमतलाव फुटणार असल्याची माहिती चीनकडे आधीच होती अशीही सूत्रांची माहिती। भारत आणि नेपाळ सीमेवरील उंच पर्वतीय परिसरात चीनचं रिमोट सेन्सिंग स्टेशन आहे। तर नेपाळमधील पुरानंतरची भयावह व्हिडिओ समोर। दरम्यान नेपाळ तिबेट भागामध्ये अचानक आलेल्या महापुराचा प्रवाह वेगानं पुढे सरकत असताना लोक जीव वाचवण्यासाठी धावतानाचे हे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। हिमनदी फुटल्यामुळे नेपाळमध्ये महाप्रलय, ज्या ठिकाणी हिमनदी फुटली होती त्या ठिकाणीच चीनचं हेलिकॉप्टर पोहोचल्याचे काही व्हिडिओ समोर। तर पाण्याचा दाब आणि हिमनदीमधील भेगांमुळे पाणी आणि गाळ अत्यंत वेगानं डोंगरावरून खाली, ज्यामुळे नेपाळमध्ये जनजीवन विस्कळीत। नेपाळमध्ये पुराचा हाहाकार, अनेक घरं, पुलं या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातानाची दृश्य समोर। अनेक कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्यात। घरं पत्त्यांच्या बंगल्यासारखी पडत असतानाची ही दृश्यही समोर। नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात घर वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। पाण्यामुळे रस्ता खचून मोठ्या प्रमाणात मातीचा भरावही वाहून गेलाय। पुराच्या हाहाकारामुळे नेपाळमधील हजारो लोक बेघर, घरांवरील या ठिकाणी बेघरांवर डोंगराळ भागामध्ये राहण्याची वेळ। तर सरकारकडून मदत मिळण्याची आता नागरिकांना प्रतीक्षा। नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारलाही मोठा धोका, 8 जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी। अमित शहांची बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी। तर महाराष्ट्रातनं जवळपास 2 बसेस म्हणजेच 80 लोक पर्यटनासाठी गेल्याची माहिती। महाराष्ट्रातील काही पर्यटक नेपाळमध्ये अडकलेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू। केंद्र सरकार सातत्यानं नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। नेपाळला गेलेले महाबळेश्वरचे 10 पर्यटक सुरक्षित। तर 3 तारखेला नेपाळमधून ते परत निघणार। तर साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ही माहिती। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटी प्रकरणी कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। ऋतुजा पाटील, गौरव पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि गौरव पाटीलच्या वडिलांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतलं। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये 5 लाखांचा व्यवहार झाल्याचं तपासात समोर। पेपरफुटीच्या कागदपत्रांची एमपीएससी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये देवाणघेवाण, सहाय्यक कक्ष अधिकारी नकटेनं 294 प्रश्नांचा संच मिळवल्याचाही आरोप। तर तिथूनच प्रश्नांचा हा संच पुढे दिल्याचं समोर। एमपीएससीमध्ये अनेक तक्रारी, अध्यक्षांची कारकीर्द वादग्रस्त। तर एमपीएससी स्वच्छ करण्याची गरज, पेपरफुटीच्या घटना वाढल्यास तरुणांचा उद्रेक होईल, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये नवनाथ वन यांचा रोहित पवारांवर पलटवार। तर सुनील गाढवे यांचे रोहित पवारांसोबत फोटो। सुनील गाढवे रोहित पवारांचा उजवा हात, रोहित पवारांकडून राजकारण, वन यांची टीका। पेपरफुटीमध्ये अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयाचा हात, औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवरून मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप। गाढवे हा अभिमन्यू पवार यांचा माणूस। गाढवे पुण्याच्या महापौरांचा पीए म्हणून काम करत होता। एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांना तात्काळ निलंबित करा अशी ही शेख यांची मागणी। तर मोदी शहांनी देशामध्ये सरकार पुरस्कृत दहशतवाद निर्माण केलाय, या संदर्भात मोहन भागवतांनी परदेशात जाऊन आपली भूमिका मांडावी। संजय राऊतांची भूमिका। शिंदेंच्या सेनेचे मंत्र्यांच्या कामकाजावर आता एकनाथ शिंदे लक्ष ठेवणार। तर दर आठवड्याला कॅबिनेटपूर्वी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेणार। बैठकीमध्ये मंत्र्यांचा विभागाच्या कामकाजाचाही सविस्तर आढावा घेतला जाणार। बैठकीत सर्व मंत्र्यांना प्रगती पुस्तक सादर करावं लागणार। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात। तर रिक्षाचालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांची जोरदार टीका। प्रकाश सुर्वे कुठल्या प्रकरणांमध्ये उघडे पडणार, किशोरी पेडणेकरांचं
वक्तव्य तर भोजपुरी गाणे कधी लावावे याची एक वेळ असते। सुर्वेंना बाळासाहेबांना घेऊन दुकान चालवायचे हे गद्दार लोक। किशोरी पेडणेकरांचा हा जोरदार हल्लाबोल। आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदान, वर्षा बंगला पुढेच आंदोलन करणार। मनोज जरांगेंचा इशारा तर जिथे रोड दिसेल तिथे आंदोलन करणार। रेल्वेही धाव देणार नाही, विमानही उडू देणार नाही, जरांगे आक्रमक। अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंकडे सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया। मनसे नेते अमित ठाकरे नागपूरच्या सिंधू कॉलेजला पोहोचले। अमित ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची सदस्यता मोहीम। दरम्यान मनसे सदस्यता मोहिमेची अमित ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात। ताशा पथकानं केलं अमित ठाकरेंचं जंगी स्वागत। नागपूरच्या सिंधू कॉलेजमध्ये आज मेहंदी स्पर्धा। मनसे नेते अमित ठाकरे यांचा विद्यार्थिनींसोबत संवाद। अमित ठाकरे यांच्या हातावर विद्यार्थिनीनं मेहंदी काढली। दरम्यान अमित ठाकरे यांच्या हातावर पत्नी मिताली आणि हार्टची ही मेहंदी काढली। गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री केल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद कायम। तर मूठ उघडली तर तटकरे तोंड दाखवायच्या लायकीचे नसतील, महेंद्र दळवींची टीका। तर महेंद्र दळवींच्या अक्कलेची कीव करावीशी वाटते, अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर। गोगावले पालकमंत्री होण्यातच सुनील तटकरेंचं श्रेय नाही, महेंद्र दळवी यांची टीका। तर 1.5 वर्ष तटकरेंनीच पालकमंत्री पदाचा निर्णय थांबवला होता, दळवींचा आरोप। तर सुनील तटकरे आमच्यामुळेच खासदार झाले, महेंद्र दळवींचा दावा। किशोरी पेडणेकरांचं काय मिळतंय का बघा, याबाबत महापौर आदेश देतात। पेडणेकरांची टीका। तर तुमच्याबद्दल मूठ झाकली आहे, लक्षात ठेवा। ज्या दिवशी मूठ उघडेल त्या दिवशी मुंबई सोडावी लागेल, पेडणेकरांचा रितू तावडेंना इशारा। भास्कर जाधव मुख्यमंत्री झालेला आवडेल, भास्कर जाधव आमच्या पक्षातनं मुख्यमंत्री असतील तर आनंदच। सुभाष देसाईंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंचं हे विधान चर्चेत। निष्ठा असणं गरजेचं, परिस्थितीनुसार बदलत गेल्यास माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते। पक्षप्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटलांचं वक्तव्य। भंडाऱ्यात मंत्री शिवेंद्रराजेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडवर। मंत्र्यांच्या आगमनापूर्वी भंडाऱ्यातील शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये युद्ध पातळीवर साफसफाई। वर्षभर दुर्लक्षित राहिलेल्या परिसराचा कचरा तातडीनं हटवला। मंत्री अशोक उईके आणि झिरवाळांनी पुण्याच्या मांजरीमधील विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळाला भेट दिली। तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा नाहीच, मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे 2 दिवसांची मुदत मागितली आहे। जेऊन आंदोलन या वक्तव्यावरून पत्रकारांनी झिरवाळांना घेरलं। 14 दिवस कुठे होतात? जेऊन आंदोलनाचं तुम्ही समर्थन करता का? पत्रकारांच्या प्रश्नावर झिरवाळांनी काढता पाय घेतला। अमित ठाकरेंनी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत फोनवरून संवाद साधला। मागण्या समजून घेत आदिवासी मुलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। लवकरच अमित ठाकरे आंदोलनालाही भेट देणार। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन। रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात, मंत्रालयाच्या समोरील मंत्र्यांच्या बंगल्याजवळ आंदोलन। पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात। सांगलीच्या जतमध्ये विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। रास्ता रोकोमध्ये माजी आमदार विक्रम सावंत, तमन गौडा, रवी पाटील, सुजय शिंदे हे सहभागी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युवकांशी ऑनलाईन संवाद। ऑलिम्पिकमधील अर्ध्याहून अधिक खेळांमध्ये भारताचे संघ नसतात। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचं कमी प्रतिनिधित्व हे एक आव्हान। आपल्याला मेडल वाढवण्यासाठी स्पर्धेत सहभाग वाढवावा लागेल, मोदींचं आवाहन। राहुल गांधींचे विचार हे सनातन विरोधी आहेत आणि त्यांचा तेवढाच अजेंडा आहे। अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांची टीका। तर राहुल गांधी यांनी कृती सेनांची बाजू घेतल्यामुळे कंगना राणौतची टीका। अमित शहा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मणिपूर दौऱ्यावर। तर वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी आणि इतर विकास कामांची पाहणी करणार। मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली आहे। बोरिवलीमध्ये अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्राचं वाटप। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 15,000 अमराठी रिक्षा चालकांना शिंदेंच्या सेनेकडून प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। मराठी सक्तीवरून अभिनेत्री सारिका साळुंखेचं वादग्रस्त विधान। तर रिक्षा टॅक्सी चालकांना का टार्गेट करता? मोठ्या हॉटेल्समध्ये जा, मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा मराठी बोलण्यास सांगा, सारिका साळुंखेचं व्हिडिओतनं आवाहन। बीडमध्ये सिझेरियन दरम्यान पोटात कापूस राहिलेल्या महिलेची बजरंग सोनावणेंनी भेट घेतली। पोटात कापूस राहिल्यामुळे वडवणीमधील संध्या गायकवाड यांची प्रकृती गंभीर झाली होती। गायकवाड यांच्यावर सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू।
धाराशिवमधील शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या घरासमोर बॅनरबाजी. नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर मतदारांनी बॅनर लावले. पक्षांतराचा निषेध करत बॅनरमधून मतदारांनी संताप व्यक्त केला. आमचे मत आम्हाला परत द्या, एक खोका मतदाराला धोका, असा बॅनरवर आशय. मुख्यमंत्री फडणवीसांसमोर कॉमेडियन समय रैना यानं सायबर सेलवर टोलेबाजी केली आहे. समयच्या या विनोदावर मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा खळखळून हसले. फडणवीसांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या विषयावरील सायबर जनजागृती चित्रपट ऑपरेशन 1930चा ट्रेलर आणि 1930 सायबर अँथमचं अनावरण. कराळे मास्तरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कराळे ताब्यात. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तक्रार दाखल. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी नितेश कराळे यांना ताब्यात घेतले. रत्नागिरीमध्ये नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा, तर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत सजवलेला नारळ समुद्रात सोडण्यात आला. कोळी महिला आणि बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. जळगावच्या भुसावळमध्ये मध्य प्रदेशातून आलेल्या कारागिरांकडून साकारल्या जात आहेत श्री गणेशाच्या मूर्ती. बऱ्हाणपूरमधील मूर्तिकाराच्या श्री गणेशाच्या मूर्तींना जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातही मोठी मागणी. दमदार पावसामुळे भंडाऱ्याच्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ, तर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 67.32% जलसाठा. गोसेखुर्द धरणात 62.75%, बावनथडीमध्ये 31.12%, तर इतर ठिकाणी 79.79% जलसाठा. कोल्हापूरमधील काळंबवाडी हे धरण 100% भरलं, तर तब्बल 4 वर्षांनंतर धरणामध्ये पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा. धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे प्रशासनाकडून गेली काही वर्ष धरणाचा पाणीसाठा ठेवण्यात आला होता कमी. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत नंदुरबारमध्ये 45% पावसाची तूट, सरासरी 292 मिलीमीटरच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये केवळ 160 मिलीमीटर पाऊस. ऑगस्ट अखेर पाऊस न आल्यामुळे संपूर्ण पीक वाया जाण्याची ही भीती. परभणीमध्ये पपई पिकावर लीफ कर्ल आणि व्हाईट फ्लाय किडींचा प्रादुर्भाव. किडींच्या प्रादुर्भावामुळे पपईची फुलं फळं करपल्यामुळे शेतकरी अडचणीत. प्रशासनानं यावर लक्ष देण्याचीही मागणी.